पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसेंकडे। योगेश, शरद पवारांनी म्हटलं की काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, कुठल्या राज्यातले पक्ष आहेत किंवा कुठल्या पक्षांकडे त्यांनी अंगुली निर्देश केलाय? या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या विचारधारेचेच आहोत असं शरद पवार यांनी म्हटलंय। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास आम्ही अनुकूल आहोत, उद्धव ठाकरे देखील अनुकूल आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलंय। काँग्रेस आणि आमच्यात वैचारिक फरक नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली आहे आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत, येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं शरद पवार यांनी म्हटलंय। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत, वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल असंही शरद पवारांनी म्हटलंय। त्याचबरोबर समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्या सारखीच असल्याचं देखील शरद पवार यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। यापूर्वी सुद्धा काही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळत होत्या। ती चर्चा होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधल्या विलिनीकरणाची, पण त्याचं वृत्त, या सगळ्या चर्चा शरद पवार यांनी त्यानंतर फेटाळलेल्या होत्या। पण या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याला कारणीभूत ठरू शकतं शरद पवार यांचं वक्तव्य, शरद पवार यांची ही मुलाखत जी त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेली आहे। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलंय। पण याचबरोबर एक प्रश्न उपस्थित होतो की हे प्रादेशिक पक्ष नेमके कुठले आहेत, कोणत्या राज्यातले आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुद्धा असू शकतो का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर या मुलाखतीमधला आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्याच विचारधारेचे आहेत, समविचारी आहेत असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी बातमी TV9 मराठीने सगळ्यात आधी चालवलेली होती, पण त्यानंतर शरद पवार यांनी या वृत्तास नकार दिला, त्यांनी या चर्चा फेटाळलेल्या होत्या। आणि याचबद्दल बोलूयात आपण, राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आता आपल्यासोबत आहेत। अशोक वानखेडे सर, तुम्ही कसं बघताय शरद पवार यांच्या वक्तव्यांकडे? शरद पवारांच्या आयुष्यात अशी कितीतरी वक्तव्य आली की ते त्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला। TV9 स्वतः सांगितलं होतं की ते मागे पुढे पक्ष विलीन करतील काँग्रेसमध्ये, तेव्हा त्यांनी फेटाळून लावलं की आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे। आता शरद पवार म्हणतात की 1977 सारखं एक एक्सपेरिमेंट करू शकतो जिथे सगळे पक्ष जनता पार्टीत विलीन झाले होते, तसं आपण एक काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो। पण मग शरद पवारांना तोही विचार करायला हवा की त्यानंतर झालं काय, त्यानंतर त्या जनता पार्टीचं झालं काय। विभिन्न विचारसरणीचे लोक एका कॉजसाठी एकत्र येतात। त्यावेळेला इंदिरा गांधीच्या विरुद्ध सगळे लोक एकत्र आले होते आणि मग सरकार सुद्धा टिकू शकलं नाही, कारण विभिन्न विचारसरणी आणि विचारधाराचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग काही वेळाने स्टेबल झाल्यावर ते वेगवेगळ्या पुन्हा रस्त्याने जायला लागतात। आपण भारतीय जनता पार्टीचा जन्म त्यातनं पाहिला, समाजवादी पार्टीचा जन्म त्यातनं पाहिला, त्यामुळे त्यांचा हा विचार आता असू शकतो, ठीक आहे, पण उद्या काय होईल हे सांगता येत नाही। अशोक सर, पण एक प्रश्न यासोबत उपस्थित होतो, इंदिरा गांधींच्या काळात हा प्रयोग झाला होता, पण तेव्हा इंदिरा गांधींसारखा सक्षम लोकप्रिय चेहरा होता, आता नेमकं कोणाचं नेतृत्व मान्य कोण करणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असतो। इंडिया आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा सुद्धा प्रश्न होता। नाही, तुम्ही चुकीचं घेतलं, ते इंदिरा गांधीच्या पक्षात विलीन नव्हते झाले, इंदिरा गांधी सारख्या शक्तिशाली महिलाच्या विरोधात, बरोबर, सगळे एकत्र आले होते। यावेळेला एक शक्तिशाली चेहरा नरेंद्र मोदी आहे, त्यामुळे त्या मोदींच्या विरुद्ध तसाच एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्नही करू शकतात। पण फक्त तो प्रयत्न झाला होता, ठीक आहे, त्या प्रयत्नानंतर त्याची फलीभूती काय झाली होती, ते सरकार किती दिवस टिकलं होतं। कारण बरेचशा दिवसापासून म्हणजे इंदिरा गांधी पासून सुद्धा आपण एक वेगवेगळ्या पक्षांची मोठ बांधून सरकार चालताना पाहिली, लेफ्ट आणि काँग्रेस एकत्र येताना पाहिलं, समाजवादी काँग्रेस एकत्र येताना पाहिलं, अक्षरशः शिवसेना आणि मुस्लिम लीग सुद्धा एका महानगरपालिकेमध्ये एकत्र येऊन इलेक्शन लढले। तर ते एका कॉज साठी किंवा त्या वेळेच्या सिच्युएशन साठी ठीक असतं, पण लॉंग टर्म किती, आज ती जनता दल आणि जनता पार्टी कुठे आहे इतकी त्याची शक्ल झालेली आहे। जसं आपल्याकडे विभिन्न म्हणजे हे जे पार्टीज आहेत दलित ओरिएंटेड, कोणी खोब्रागडी गट आहे, कोणी हे आहे, कोणी ते आहे,
जिल्ह्याला मग पार्ट्या होतात. आणि शरद पवारांची आपण फार ते सिनियर नेता आहेत, फार मोठे नेता आहेत. त्यांनी एक आयडिया दिली, ती आयडिया घ्यायला बंगाल तयार आहे का? बरोबर. तो आयडिया घ्यायला दक्षिण तयार आहे का? बरोबर. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा काही ट्रिगर पॉइंट्स ठरले होते ज्यामुळे ही सगळी राजकीय परिस्थिती उद्भवली होती. आता सुद्धा असे काही ट्रिगर पॉइंट्स ठरतात का? हे सुद्धा चर्चेचा विषय. अशोक वानखेडे सर, धन्यवाद आपल्या बरोबर धन्यवाद सर आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. तर वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत असं शरद पवार यांनी म्हटलंय. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं देखील त्यांनी म्हटलंय. एका वृत्तपत्राला शरद पवार यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तो म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही मोठी फूट पडल्यामुळे शरद पवार यांच्यासमोर आता पर्याय राहिला नाही का? हा सुद्धा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी एक बातमी आली होती. ती TV9 ने चालवली देखील होती. पण त्यानंतर शरद पवार यांनी या सगळ्या चर्चा फेटाळल्या होत्या.